थँक्यू सो मच मिलिंद सर. आपण त्यांचा आवाज आपण ऐकलात मागच्या या इनिंग मध्ये आणि चांगल्या दर्जाची मॅच आपल्याला संपूर्ण प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळाली. एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आणि आणखीन एक चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीची मॅच भेटीला आली आहे. टीम देवा फायटर्स नावे त्यांच्या विरुद्धामध्ये टीम मंथन 11 मुनिगाव हा आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल बॉन ट्रॅक वरती रोहित गमरे ऑन अ ट्रॅक. संकेत चिरफुले आपल्याला स्टॅकिंग एंडला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल. लेट्स गो. पहिला बॉल पहिला बॉल वरती वा काय कॅच पकडली आहे. 1 हँडेड कॅच मुवमेंट ऑफ द डे. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट. फलंदाज संकेत चिरफुले मैदानाच्या बाहेर. कॅच होती. अगदी डोळ्याची पारणे फिरणारी कॅच पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट आली आहे. हा बॉल क्रमांक दुसरा बॉल वरती आक्रमण. याही वेळेला वा काय क्षेत्ररक्षण राहिले इथे. ज्या वेळेला बॉल असं वाटलं होतं सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय, परंतु त्याच्या आधी बॉल आणि बाउंड्री लाईनच्या मध्ये मग अगदी महेंद्र अंधेरे नावाची भिंत आपल्याला पाहायला मिळाली आणि बॉल त्याने आतल्या दिशेने आपल्याला पाठवायला पाहायला म्हणजे आतल्या दिशेने आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि अगदी संघासाठी तिथे 5 धावा इथे वाचवल्या गेल्या. पहा तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला ऋतिक चिरफुले येताना पाहायला मिळाले. ऋतिकने सुद्धा हे हंगाम फार गाजवले. पहा जेव्हा एक GPL म्हणून स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मध्ये त्याला स्पोर्ट्स सायकल मिळाली होती. त्यानंतर नुकतीच राहुल स्पोर्ट्सची स्पर्धा झाली त्याच्यामुळे तुझा मॅन ऑफ द सिरीजला सोन्याची अंगठी मिळाली. या हंगामामध्ये चर्चेमध्ये आहे खेळाडू. आणि त्याचबरोबर पहिला मॅचचा हिरो नितीन शिंदे आपल्याला स्टॅकिंग एंडला पाहायला मिळेल. पहिलं षटक चालू आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. बॉल क्रमांक तिसरा ऑन ट्रॅक. तिसरा बॉल. याही वेळेला अगदी शरीरयष्टी पासून आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने रोहित गमरे यांचा पाहायला मिळाला आणि याही बॉल वरती एकही धाव येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आधी त्यांना पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झालाय. ज्यावेळेला 1-1 सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आत पाहतो. ज्यावेळेला संकेत मैदानाच्या बाहेर गेला आणि त्याच्यानंतर मग ऋतिक आलेत आणि नितीन आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. परंतु समोर रोहित गमरे काही गोलंदाजी करतोय आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये. हाही बॉल अकुट टप्प्याचा अगदी शॉर्ट प्लेन पद्धतीचा बॉल इथे हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता. ज्या वेळेला नितीनची बॅट येईल त्याच्या आधी बॉल आपल्याला यष्टिरक्षक हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरती चांगलं नियंत्रण चांगलं रनर आपल्याला त्यांच्या मध्यभागातून पाहायला मिळतं. त्याचबरोबर जेव्हा तो बॉल रिलीज करतो तो रिलीज ऑफ द पॉइंट सुद्धा चांगल्या आय एम ऍक्शन त्या कारणाने अधिकतम चांगली गोलंदाजी करताना सातत्याने आपल्याला रोहित गमरे आपल्याला पाहायला मिळतो. याही स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. याही वेळेला एच अँड टेकन. नितीनला सुद्धा आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक हा दुसरा. बॅटिंग करत असताना टीम मंथन 11 उनेगाव या संघाला विकेट बदल.
केलात ना तर जे बाहेरचे बॉल होते ना ते अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो खेळत होता सातत्याने, परंतु या वेळेला या मॅच मध्ये काहीतरी वेगळ्या रणनीतीने नितीन आला. ज्या वेळेला बाहेरचे बॉल होते त्याला सुद्धा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न नितीन यांचा राहिला होता आणि त्या कारणाने ते बॉल बॅटच्या रडार मध्ये आले नाहीये. ज्या वेळेला 2 बॉल डॉट झाले आणखीन नितीन वरती प्रेशर क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर मग बॅटची एज लागली आणि वेस्टर्नच्या मागे परशुराम अंधेरे यांची दुसरी कॅच आपल्याला इथे पाहायला मिळाली. 4थ्या क्रमांकावरती बॅटर आपल्याला आकाश शिंदे आता पाहायला मिळतील. आणखीन एक डावकुरे हाताचा बॅटर पहा. जेव्हा जेव्हा उनिगाव संघ खेळतो तेव्हा तेव्हा डावकुरे हाताचा भरणा बॅटरचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. परंतु कौतुक करावं लागणार रोहित गमरे यांचं काय षटक हाताळलंय. पहिलं षटक संपू शकलं. एक षटकाखेरीस टीमची धावसंख्या 1-2. सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा स्कोर नाही तर हा फुटबॉलचा स्कोर आपल्याला पहिल्या षटकामध्ये टीम मंथन उनिगाव संघाचा पाहायला मिळतो, जिथे धावा कमी आणि विकेटचं भरणं इथे जास्त प्रमाणावरती आपल्याला अद्याप पर्यंत पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ झालाय. 6 बॉल मध्ये टीमची धावसंख्या 1 आणि विकेट गेलेत अद्यापर्यंत 2. परंतु अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये आता टीम उनिगाव संघ किती धावपर्यंत पोहोचेल ते पाहायचंय. धाव बनवावे लागणार आहे. समोर टीम देवा फायटर नावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने त्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असेल, महेंद्र असतील, परशुराम असतील, रोहित असतील, भावेश असतील, अशी बरीचशी नावे आपल्याला अगदी खालपर्यंत त्यांच्या बॅटिंग लाईनअप पर्यंत पाहायला मिळतात. त्या कारणाने तुम्हाला इथे धाव बनवणं गरजेचं असणार आहे. पडणारा तो होता षटक क्रमांक 2 गडे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्याला बाउंड ट्रॅक वरती आता भावेश पास्ते आपल्याला पाहायला मिळतील. भावेशचं देखील कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने या हंगामामध्ये ते उभारून आले, चांगली कामगिरी केली, मग गोलंदाजी असो मग फलंदाजी असो, आणि त्याचबरोबर फिल्डिंग युनिट सुद्धा भावेशचं चांगलं आपल्याला पाहायला मिळते. आणि तो सुद्धा गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती पहिल्या मॅचचा हिरो भावेश आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा त्यातील पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळते. ज्या वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेल्यानंतर गोपाल सरांचा इशारा आपल्याला व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळतो आणि आणखीन एक धाव आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 2-2 सध्याची परिस्थिती आपण मैदानाच्या आत पाहतोय. पुन्हा एकदा बॉल हाताळण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. याही वेळेला आक्रमण करायचं होतं, परंतु याही वेळेला प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतो. पहा आता ताकदीचा वापर आहे ना बराचसा वेळा करण्याचा प्रयत्न राहिला या सर्व बॅटरचा. आता कुठेतरी टायमिंगचा जर कुठेतरी वापर केला गेला तर मग तुम्हाला इथे हवेचा सुद्धा साथ मिळणार आहे. त्या पद्धतीची बॅटिंग आता मैदानाच्या होईल का पाहायचंय. फिंगर रोल केले होते बॉल वरती. चेंज ऑफ द पेस अगदी धीम्या गतीने बॉल हाताळला गेला होता. ज्या वेळेला ऋतिकला तो बॉल समजेल त्याच्या आधी बॉल यष्टीरक्षक परशाच्या हातामध्ये आपल्याला विसावा घेताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहा धावा इथे येत नाहीये. धावा आता कशा पद्धतीने येतील ना त्याचा कुठेतरी आता विचार दोन्ही बॅटरच्या मध्ये आता डिस्कशन आपल्याला होताना पाहायला मिळाला. चर्चा झाली आहे. ही बॉल बराचसा बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 व्हाईट बॉल या ओव्हर मध्ये आपल्याला येताना पाहावे आणि त्याचबरोबर 2 डॉट बॉल सुद्धा आलेत. म्हणजे 2 बॉल वरती अद्यापर्यंत भावेशने एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या पाहायला ती म्हणजे 3 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर याही वेळेला फटका बसलाय. अगदी स्वतःच्या बॉल उतरून ते भावेश येतील. भावेशने काय कॅच पकडली आहे. एक वेल जज कॅच पाहायला मिळाली आणि याही वेळेला ऋतिकला आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक
संकटामध्ये टीम हा सापडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आता संकटामधून कोणता बॅटर टीम मंथन उनेगाव या संघाला आता बाहेर काढेल ना ते आपल्याला पाहायचं आहे। नव्याने आलेला बॅटर आपल्याला निकेश शिंदे पाहायला मिळतो, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार लगावला होता। तो बॅटर यावेळेला पहिल्याच बॉलवरती आपली विकेट सोडून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल। एकही फलंदाज खेळपट्टीवरती थांबायला तयार नाहीये। धक्का क्रमांक हा 4था असणार आहे। बॅटिंग करत असताना टीम मंथन 11 उनेगाव या संघाला विकेटचं पतन डीजे पहा, जिथे तुमचे विकेट झाले तिथे तुम्हाला सिंगल लेवलने स्कोर बोर्डला इथे चालना देताना पाहायला पाहिजे होतं, परंतु तसं काहीच घडत नाहीये आणि एका मागोमाग एक आपल्याला बॅटर खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळते। नव्याने आता बॅटर शंतनू आपल्याला येताना पाहायला मिळतील। तब्बल 6व्या क्रमांकावरती शंतनू आलेत। शंतनू आले, शंतनूला बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। शंतनूच्या बॅट मधून हा पहिला वार, बॉल सीमा बार, चौकार। टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने आपल्याला 7 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते। सध्याची परिस्थिती विचार केला नंतर 7 ला 4 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यावेळेला शेवटचा बॉल इथे असा असणार आहे। शेवटचा बॉल होता आणि तोही आपल्याला डॉट स्वरूपाचा येताना पाहायला मिळते। बघता बघता इथे षटक क्रमांक दुसरा संभू शकेल। 12 बॉलचा खेळ झालाय। 12 बॉल मध्ये आता टीम उनेगाव संघाने धाव बनवल्या, त्या म्हणजे 7 विकेट गमावले, ते म्हणजे 4 आणि आता अजूनही 12 बॉलचा खेळ मैदानाच्या बाकी असणार आहे। आपण पाहता एक दर्जेदार दमदार स्पर्धा कुणबी चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन तिथे कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये टीम तलेगाववाडी संघाचं चांगलं प्रदर्शन राहिलं आणि सेमीफायनल मध्ये त्यांची पकड आपल्याला पाहायला मिळाली। पहिली टीम ठरली ती सेमीफायनल मध्ये जाणारी आणि ती टीम आज आपल्याला संध्याकाळच्या 17 मध्ये खेळताना पाहायला मिळेल। म्हणजे पहिली सेमीफायनल तळेगाववाडी आणि वर्सेस आजच्या दिवसामधील क्वालिफाय होणारी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिली सेमीफायनल आज होईल आणि त्याच्यानंतर मग फायनलला देखील पहिली टीम कोणती जाईल ना ते देखील आपल्याला आज संध्याकाळच्या 17 मध्ये पाहायला मिळणार आहे। षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड्री ट्रॅक वरती परशुराम मंदिरे सज्ज होतील। पहिला बॉल अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आकाश यांचा राहिला होता आणि पहिल्या बॉल वरती अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादामध्ये एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल आता इथे अर्जित केली जाईल। सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल, म्हणजे 8 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या पाहायला मिळते। पहा, इथे चौकार षटकारांची आता खऱ्या अर्थाने गरज असणार आहे टीम उनेगाव संघासाठी। लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अजूनही मैदानाच्या आत आहे, त्यामुळे फिल्डिंग युनिट मध्ये आपल्याला चेंजेस सातत्याने होताना पाहायला मिळते। ऑन साइडला 30 सर्कलच्या बरेचसे म्हणजे ऑलमोस्ट सगळे खेळाडू हे बाहेर आहेत। पुढचा बॉल या वेळेला ऑन साइडला खेळाडू बाहेर काढले होते आणि त्याचा फायदा उचलला। एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगानं बुलेट ट्रेनच्या वेगानं बॉल सीमा पार। या बॉल वरती शंतनूचा आणखीन एक वार, धाव मिळते 4। शंतनूने सांगितलं मी मैदानाच्या चहू बाजूला बॅटिंग करू शकतो। पुढचा बॉल याही वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये। सरळ बॉल शत्रूच्या हातामध्ये विसावा घेतल्यानंतर शंतनूचा देखील आता खेळीचा अंत होतोय। धक्का क्रमांक हा 5वा बॅटिंग करत असताना टीम मंथन 11 उनेगाव या संघाला।
पाहायला मिळतील. पुढचा बॉल याही वेळेला फटका बसलाय. रोहित गमरे बॉलच्या खाली कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एका बॅटरला आता एका मागोमाग आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक हा 6वा टीम उनेगाव या संघाला. पहा 8व्या क्रमांकावरती आता राहुल आपल्याला येताना पाहायला मिळतील. एका मागोमाग विकेट चालली आहेत. परशा ऑन हॅट्रिक. यावेळेला समोरचा बॉल होता, समोरच खेळून काढल्या आणि वाईडिश लंगावून आपल्या खेळाडूकडून आपल्याला ते क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल आणि अखेरकार विकेट नंतर आपल्याला एक सिंगल इथे येताना पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 6 विकेट. 13 वरती 6. अगदी बिकट परिस्थिती आपल्याला आता पाहायला मिळते ती म्हणजे टीम मुनिगाव या संघाची. पुढचा बॉल याही वेळेला फटका बसलाय. मयूर येतील आणि याही वेळेला कोणतीही चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 7वा टीम उनेगाव या संघाला. विकेट्स बदल या ज्या पद्धतीने पहिली मॅच खेळले होते अक्षरशः टीम दुसऱ्या अपोजिट टीमला डॉमिनेट केलं होतं, परंतु या मॅचला तितकीशी चांगली कामगिरी राहिली नाहीये आणि या मॅच मध्ये अगदी बॅकफुटवर आपल्याला टीम उनेगाव संघाला इथे होताना पाहते. परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे टीम न्हावी संघाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. पहा या इनिंग मध्ये एकही कॅच ड्रॉप झाली नाहीये. चांगल्या पद्धतीचे कॅचेस सुद्धा इथे पकडताना पाहायला मिळाले. तिसरा षटक संपुष्टात नंतर टीमची धावसंख्या आपल्याला 13 पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 साठी आता गणेश पाहायला मिळतील. पहिला बॉल वरती आक्रमण लॉफ्ट केले, बॉलला पाडून दिले डीप बॅकवर्ड स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. राहुल 8व्या क्रमांकावरती आला होता आणि त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. म्हणजे चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन पाहायला मिळाली होती, परंतु आज तितकंस प्रभावित कामगिरी केली नाहीये. परंतु अजूनही संधी आहे. याही वेळेला समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर लँड करताना पाहायला मिळालं आणि त्यावेळेला खेळाडू आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेने येताना पाहायला मिळालं आणि सिक्सर नंतर आपल्याला एक सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळाली. ज्यावेळेला टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती आता टीमची धावसंख्या पाहायला मिळते. आता येणाऱ्या 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर मग कुठेतरी हेल्दी तोडरकडे आपल्याला टीम मुनिगाव संघ जाताना पाहायला मिळेल आणि आता ते लगावतील का तेही पाहायचे. गणेश वरती पहिल्या बॉल वरती आक्रमण केलं, त्याच्यानंतर मग एक सिंगल आली आणि आता बॉल क्रमांक 3 ऑन अ ट्रॅक. याही वेळेला समोरच्या दिशेने थोडंसं फॉलो थ्रू मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आले. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न वेगाने राहिलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु 2 धावा घेणं इथे गरजेचं होतं का तेही आता पाहावं लागणार आहे. ज्या पद्धतीने राहुलने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला होता त्याला कुठेतरी स्ट्राईक वर आणणं गरजेचं होतं, परंतु त्याने 2 धावा तिथे घेण्याचा निर्णय घेतला. संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचलं 22 या आकड्यावरती. षटका दिला. पुढचा बॉल
याही वेळेला बॅटची कडा घेतली आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर अखेरकार एक सिंगल आता आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. राहुल आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला येताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. राहुल बॅटिंग करू शकतो. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 23 ऑन स्कोर कार्ड. लोवर बुलटॉस होता. याही वेळेला मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन नाही करू शकले. रोहित गमरे आले. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न आता इथे करणार आहेत. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पंचांचा बोट आपल्याला आकाशाकडे येताना पाहायला मिळते. म्हणजे स्ट्राईक इंडच्या बॅटरला आता इथे मैदानाच्या बाहेर यावं लागेल. आणखीन एक धक्का क्रमांक हा असणार आहे तो म्हणजे 8वा बाद. थँक्यू. पहा आणखीन एक डावखुरा हाताचा बॅटर. सातत्याने टीम उनिगाव संघाकडे लेफ्ट हँडेड बॅटरचा भरणं आपल्याला पाहायला मिळतो आणि मला वाटतं हा 5वा ते 6वा बॅटर असेल जो डावखुरा हाताचा आहे. शेवटचा बॉल होता. इथे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये याची देखील नोंद घ्या. ज्या वेळेला यष्टीरक्षक हातामध्ये बॉल 20वा घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट होणार नाही याची देखील नोंद घ्या. षटक क्रमांक 4 ते वक्त संपुष्टात आले. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची धावसंख्या पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 25 धावांचं एक सोपं असं दिसणारं आव्हान आपल्याला टीम देवा फायटर्स नावे या संघाकडे पाहायला मिळते. पहा आव्हान जरूर सोपं आहे परंतु त्याच पद्धतीची बॉलिंग लाईनअप देखील आपल्याला टीम मंथन 11 उनिगाव या संघाची देखील पाहायला मिळणार आहे. फाईट बॅक करतील का, फाईट देतील का टीम नावे संघाला, ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत बदल. तिथे आमचे साथी समालोचक मिलिंद शिर्के सरांकडे पण वळूयात. त्याची आधी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे हॅलो, जरा बॉल द्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकामध्ये 25 धावा बनवायच्या टीम देवा फायटर्स नवे संघाला. टीम मंथन 11 संघाने त्या ठिकाणी जर विचार केला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 24 धावा बनवल्या. अर्थातच एक भेदक अटॅकिंग अशा गोलंदाजीचा मारा आणि त्या आग ओकणाऱ्या गोलंदाजी समोर बॅटर्स टीम मंथन 11 उणेगाव संघाचे धाराशायी होताना पाहायला मिळाले. पण इकडे देखील त्याच ताकदीची अटॅकिंग गोलंदाजी टीम उणेगाव संघाकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक चरफले, संकेत असेल, निकेश असेल, चला बॅटर्स विनंती असेल टीम देवा फायटर्स आपले बॅटर्स कृपया मैदानाच्या आतमध्ये इन करायचे आहेत. तर त्याच ताकदीची गोलंदाजी पुन्हा एकदा मंथन 11 उणेगाव संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल का? कारण विचार केला तर महेंद्र रण मशीन बाहुबली अंधेरे आणि त्याच्या जोडीला परशुराम अंधेरे आपल्याला दोन्हीही ब्रदर्स पाहायला मिळतील. पण निश्चितच त्या ठिकाणी ऋतिक चरफले सारखा एक चांगला युवा गोलंदाज ज्यांनी सरस्वती स्मृती चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर एक लाजवाब गोलंदाजी केली होती. योगेश पवार, तदनंतर जर विचार केले तर
3 धक्के दिले होते पहिल्याच षटकामध्ये आणि एक चांगली लीडिंग घेतली होती टीम मंथन 11 उणेगाव संघाकरता. हार्ड लक त्या मॅच मध्ये टीम मंथन उणेगाव संघ रनर ठरला होता, पण एक चांगल्या दर्जाची कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या संघाने त्या ठिकाणी केली होती. याही स्पर्धेमध्ये मागच्या मॅच मध्ये एक चांगल्या दर्जाची इनिंग नितीन शिंदे आणि तदनंतर टीमने देखील एक चांगल्या दर्जाचं खेळाचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं होतं. पण या मॅच मध्ये तितक्याशा धावा बनल्या नाहीत, कारण रोहित गमरे त्याचबरोबर भावेश पास्टे यांच्या तिखट भेदक आक्रमक माऱ्यासमोर एकही फलंदाज त्या ठिकाणी खेळपट्टीवरती उभा राहू शकला नाही. आणि त्याच कारणानं पहिल्या पूर्वार्धामध्ये फक्त बनल्या ना त्या 24 धावा. इथं 25 धावा बनवायच्यात या 24 चेंडूमध्ये, पण हे दोन्हीही बॅटर्स या 24 धावा किती षटकामध्ये बनवणार आणि हा सामन्याचा रिझल्ट अधांतरीच लावणार का की पलटवार करणार टीम मंथन 11 उणेगाव संघाचे गोलंदाज. पलटवार करण्याकरता ऋतिक चरफले सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती समोर असेल हेलिकॉप्टर किंग अर्थातच परशुराम अंधेरे. 25 धावांचं लक्ष. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असेल. पहिला चेंडू उत्तर अर्धाच्या खेळाला इथं झाली आहे सुरुवात. उलंडीलवरी त्यावरती प्रहार. चेंडू सरळ थेट सीमा रेषा पार. परशुरामाच्या बाट मधून लय षटकार. मंधेरे पहिल्या चेंडूवरती इथं षटकार ठोकलाय, ज्यानं माणगाव प्रीमियर लीग या वर्षीच्या हंगामातील समर्थ एंटरप्राइजेस रेपोली संघाला विजेतं पदक मिळवून दिलं होतं. यावेळेस मात्र वा अफलातून पाडल स्वीपचा अटेम्प्ट पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा षटकार इथंही परशुरामाच्या बाटमधून. परशुराम अर्थातच भगवान नवीन नवीन बॅक टू बॅक 2 चेंडूवरती सलग 2 षटकार ठोकले. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर एक मिनिट सर, एक मिनिट त्या ठिकाणी मॅच बॉल आलाय. चला फेका लवकर. 12 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण जरूर पाहतोय आणि निश्चितच त्या ठिकाणी ऋतिक चरफलेवरती सातत्यानं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. जर याच पद्धतीने फलंदाजी राहिली तर याच षटकामध्ये देखील रिझल्ट लागला जाईल या मॅचचा. आणि रिझल्ट लावण्याकरता परशुराम अंधेरे या खेळपट्टीवरती उभा ठेकलाय. षटकारांची हॅट्रिक ज्याच्या पाठ मधून या षटकामध्ये आले. 18 धावा धावफलकावरती जोड. भगवान परशुरामाने अर्थातच परशु हातात घेऊन ही पृथ्वी निशस्त्रीय करण्याचा विडा उचलला होता. इथं परशुराम बॅटनं बॉलर वरती आक्रमण करतोय आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाचे मनसुबे उद्ध्वस्त करतोय. षटकाराने धावफलकाला चालना मिळेल आणि जवळपास एका धावेची गरज सामना जिंकण्याकरता. आणि या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट लागला जाईल. आमच्याही घशाला थोडासा आराम मिळेल. 4 चेंडूमध्ये सलग 4 षटकार ठोकलेत परशुरामने. अफलातून फलंदाजी. ऋतिक सारख्या गोलंदाजाला फलंदाजी करणं फार सोपं नाही आहे, पण ते काम सोपं केलंय का. आणि इथं शेवटच्या चेंडूवरती एक झेल आली आहे लॉंग ऑनला. या दरम्यान 5व्या चेंडूवरती हा झेल टिपला गेला. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार पाहायला मिळाले.
24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका धाब्याची गरज आणि निश्चितच त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये हा विजय आपल्याला पाहायला मिळेल का. चला, नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मयूर इन होतील आणि तदनंतर परशुराम अंधेरे माघारी परततील. 4 चेंडूवरती सलग 4 षटकार. आपल्या स्टाईलनं त्या ठिकाणी मॅच फिनिश करायची होती परशुरामला, पण अधांतरी त्या ठिकाणी माघारी परतले. एका धाब्याची गरज आहे सामना जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नावे संघ. अर्थातच फायटर्स प्रमाणे एका योद्ध्याप्रमाणे परशुराम अंधेरे खेळपट्टीवरती अवतरला आणि सलग 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले. टीम मंथन 11 पराभवाला सामोरं जावं लागेल, कारण धावा कमी बनल्या आणि तदनंतर मात्र परशुराम अंधेरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. यावेळेस देखील चांगली कलात्मकता पाहायला मिळाली. बॅकफुटवरती गेले, पंच केले, पॉइंट रिझन मध्ये फटका सजवला. एका धावेकरता आपल्याला वाट पाहावी लागेल. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत विजयाकरता. एका धावेची गरज टीम देवा फायटर्स नावे संघ. त्या ठिकाणी तदनंतर एक क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जहरमान नवखर आणि त्याचबरोबर ती देवा फायटर्स नावे या दोन संघांच्या दरम्यान एक कडी टक्कर, एक बिग बॅटल. दोन्ही संघ याच खेळपट्टीवरती या मैदानावरती लोणेरे गोरेगाव असोसिएशन मधील दादा संघ समजले जातात. या ठिकाणी भार्गव अंधेरे यांच्या माध्यमातून परशुराम अंधेरे यांच्या त्या 4 षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि हे 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले आहे. एका धाब्याची गरज. संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. संकेत चरफले समोर रन मशीन महेंद्र बाहुबली अंधेरे आपल्याला पाहायला मिळतील. टीम देवा फायटर्स नावे संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. एक धाव अजूनही आलेली नाही आहे. बहुधा षटकारानं किंवा चौकारानं त्या ठिकाणी हा विजय संपादन करण्याचा प्रयत्न असणार आहे महेंद्र अंधेरे यांचा. तुम्ही शांत बसा, आम्ही मैदानावरती खेळपट्टीवरती आहोत आणि तोच इशारा आलाय. चला, त्याचबरोबर ती जर आपण विचार केला तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. 24 आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. संकेत चरफले, वा, हाही चेंडू एक चांगला दर्जाचा फेकलाय. गुडले स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला, उचली घेतली आणि तदनंतर तिथं देखील एक टाट बॉल. हा तिसरा निर्धाव चेंडू. आपण कबड्डीमध्ये सातत्यानं पाहतो. अर्थातच एखाद्या टीमला जर लीड मिळाली ना, तो पुढील पक्षाचा जो रायडर असतो ना, तो रेडर फक्त टाइम स्पेंड करण्याचं काम करतो. तिथं ते चित्र आणि तसंच एखादं चित्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एक प्लेसमेंट केलंय. अर्थातच बराच दिवस सराव झालेला नाहीये. तो सराव त्या ठिकाणी मैदानात खेळपट्टीवरती महेंद्र अंधेरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हा चौथा चेंडू. या ठिकाणी सन्माननीय संतोष जाधव वकील यांच्या माध्यमातून परशुराम अंधेरे याच्याकरता सलग 4 षटकारांकरता 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अशा 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आपण पाहतोय. नो चेंडू पंचांच्या माध्यमातून आलाय आणि इथं संघ विजयी झालाय. चला, आणि ही एक नशिबाची धाव. टीम, मला वाटतं संकेतने ती चूक जाणून बुजून केली आणि त्या ठिकाणी टीम विजयी झाले. टीम देवा फायटर्स